चला घाई करा, ही विनंती तुम्हाला असेल. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि मॅन ऑफ द मॅच इथून मात्र वितरित करतील राहुलजी भोईर. प्रितेशला मॅन ऑफ द मॅच आपण इथून वितरित करणार आहोत. आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. करिता 6 धावा. बजरंग बलीचा आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा. षटकाराच्या मदतीनं 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती जर पाहिला गेला तर टोटल जाऊन पोहोचला गेला 6 आकड्यावरती. अडुश आणि नितीनची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. बॅटिंग वरती टीम छोटा 11 महापोलीस संघाकडनं. बल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. इथे देखील मोठा फटका येईल. हा देखील बॉल निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. आणखी 4 आणि चौकाराच्या मदतीने 10. संख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा 10 फळकावरती आहे. दोन्ही बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे दोन्ही बॅटर्सची. षटक क्रमांक प्रगती पथावरती पहिलं चालू असताना नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय. ऑन साइडला बॉल निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या हाताकडे आणि त्यानंतर फिकी पर्यंत धावसंख्या फळकावरती वाढतीये 1 ने. धावसंख्या 1 ने वाढली आहे, जाऊन पोहोचली 11-11 आकड्यावरती. पहिला डॉट बॉल आला, मग षटकार, मग चौकार, एक सिंगल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 धावा फळकावरती आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. गोलंदाज तयार. लॉफ्टेड फटका मिड विकेट बॉन्ड लाईनचा बाहेर. सरळ बॉल निघून जातोय सीमारेषा बाहेर. अजून एक धमाका 6. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते.
छोटा इलेव्हन महापोली संघाच्या दोन्ही बॅटर्सने आक्रमकता दाखवली आहे। या आधी जर बघितलं तर अनुष होत्या आणि आता जर पाहिलं तर एक्सपिरियन्स बॅटर नितीन, फार महत्वाचा खेळाडू आहे नितीन छोटा इलेव्हन महापोली संघाकडनं। मागच्या 3-4 वर्षापासून नितीनची जिम्मेदारी फार मोठी आणि तिला साजेल तसं काम तो करत असतो मैदानामध्ये। पुढचा चेंडू पुन्हा मोठा फटका खेळायचा होता पण यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आणि तदनंतर डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडूंचा खेळ समाप्त झाला। टोटल 5 आणि 5 चेंडूच्या समाप्त ओव्हर झाली। षटक समाप्त झाले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर पाहिल्या गेल्या तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे टोटल 17 आकड्यावरती। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर पाहिला गेला तर टोटल जाऊन पोहोचला गेला आता 17 आकड्यावरती। थोडीशी घाई करा चला बघा, यानंतर कोणत्याच प्रकारची सबब ऐकली जाणार नाही, कोणत्याच प्रकारची दाद ऐकली जाणार नाही, कोणत्याही प्रकारच्या टीम मीटिंग पंच मैदानामध्ये घेऊन देऊ नका। आणि येणाऱ्या यानंतर ज्या मॅचेस आहेत त्या संघांना देखील विनंती करेन की टीम मीटिंग्स कोणत्याच प्रकारची घेऊ नका। तुम्हाला जे काही प्लॅनिंग्स बनवायचे आहेत तुम्ही ज्यावेळेस मैदानाच्या बाहेर असता तेव्हा बनवा। यानंतर होणारी मॅच आपल्या समवेत जोडली जाईल। एका बाजूने टीम प्रकाश मूर्ती धोंडा वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये नित्यसाई कोशिंबे। आपण टॉससाठी यायचंय। चला घाई करा। बोलो तयार, पुढचा बॉल ओ लॉफ्टेड, मोठा फटका खेळायचा होता, उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचले आणि त्याच दरम्यान झेल देखील ड्रॉप केली गेली आणि त्याच दरम्यान धावा फलकावरती जोडला गेला टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत आहे। धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 19 आकड्यावरती। अंपायर इथून कोणत्या प्रकारची टीम मीटिंग घेऊन देऊ नका मैदानामध्ये, जितकी घाई करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला सगळ्या मॅच 4 षटकांच्या संपवायच्यात। गोलंदाज तयार, शफल केलाय, मिडल ऑफ दी बॅट देखील केलाय आणि तदनंतर चेंडू उंचीवरती आहे। षटकार आहे। बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार। जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार। नवीन बॅटर हर्षद क्रमांक 3 वरती बॅटिंग वरती आलेत। धावा फलकावरती जर पाहिला तर 26 आकड्यावरती आहेत, 25 आकड्यावरती आहेत। षटक चालू असताना दुसरा आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झाला टोटल 3। चौथा चेंडू प्रगतीपथावरती आहे। बॉल तयार। टीम महापोली संघ तुम्हाला ऑफिशियल
शेवटचा अंतिम कॉल आहे आता, अदरवाईज तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. पुढचा बॉल हलक्या गतीने कट करायचा प्रयत्न केला, पाठीमागे क्षेत्ररक्षक तर आहेत पण पोचू शकत नाही. निघून गेल्या चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. बोललं तयार. चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 29-29 आकड्यावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल आणि फुल टोल निघून जातोय सरळ षटकाराकरिता. 6 धावा. दोन धावा फळकावरती बनवल्या आणि षटक देखील समाप्त झालाय. षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 37 आकड्यावरती. धावा फळकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आणि तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती अहद. यानंतर होणारी मॅच टीम नित्य साई स्पोर्ट्स कोशिंबे आणि प्रकाश मूर्ती धोंडावडवली दोन्ही संघांचे कर्णधार आपण आमच्या समवेत टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. नित्य साई स्पोर्ट्स कोशिंबे आणि टीम धोंडावडवली संघाचे कर्णधार आपण या. अहदचा हा पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी करेपर्यंत धावा फळकावरती बनवल्या जातील. त्या म्हणजे 2 आणि 2 धाव 1 आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. ती म्हणजे 38 आकड्यावरती. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चेंडू निघाला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते देखील. 39 आकड्यावरती धावसंख्या. लॉफ केलाय पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात आहेत. झेल टिपली जाईल. विकेट मिळतोय. विराज धावा फळकावरती टोटल आहेत आतापर्यंत 39 आकड्यावरती. 39 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. नागेश नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये. आल्या फाईन खेळलेत आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सर पाठवलंय चौकाराकरिता. येणारा प्रत्येक बॅटर टीम छोटा 11 महापोलीस संघाकडनं मोठे फटके मारण्याचा प्रयत्नामध्ये आहे आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेल्या 43 आकड्यावरती. 43. फळकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलेला. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतात पाठीमागे आणि तदनंतर
फेकी करेपर्यंत धावा फळकावरती बनवल्या गेल्या, त्यामध्ये टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 45-45 या आकड्यावरती जोडल्या जातील. या षटकातील चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर पुढे टाकण्याचा प्रयत्न केलेला, कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण टोटल पाहतोय 45 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 लगेचच चालू करायचंय. हॅलो. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न केला आणि तदनंतर चेंडूला सरळ पाठवलं 6 धावांकरिता. षटकार. हर्षदच्या बॅटमध्ये हा मोठा फटका आला आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती जर पाहिला गेलं तर टोटल धावा फळकावरती जोडल्या गेल्यात 51-51 या आकड्यावर. पुन्हा एकदा लॉफ करायचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. अडवून फेकी करेपर्यंत एक बनवली, आता दुसरी देखील बनेल आणि दुसरी देखील बनवली जाते आणि दोन्ही धावांच्या मदतीने धावसंख्या 53 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेक थोडस थांबवतोय कारण आपण मॅच चालू राहू द्या. जातोय वाढदिवस. मॅच चालू राहू द्या. ओ लॉफ केलंय. मिडल ऑफ द बॅट, मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. पुन्हा बार लगातार दूसरा षटकार. जय बजरंग. आता यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू अडवलं जाईल. रनआउटची संधी देखील आहे, पण अगदी चपलाईने आणि वेगाने एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल 66. आय थिंक सो आजच्या दिवसातील हाय स्कोर असू शकतो. 66 धावा फळकावरती तब्बल बनवल्या गेल्यात प्रत्येक गोलंदाजाला आणि शेवटचा अंतिम चेंडू देखील पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या सत्राला पहिल्या डावाला समाप्ती झाली. जाऊयात आपण व्यासपीठावरती. बर्थडे सेलिब्रेट आपण केला जाईल जिथे चेतन नाईक असतील ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत टॉस. यस, चेतन नाईक यांचा वाढदिवस 16 इथून आता सेलिब्रेट केला जाईल. जय बजरंग शेलार संघाचे खेळाडू आहेत आणि सर्व मित्र परिवार त्यांना इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकडे उपस्थित झालाय. चला तर करूयात आपण इथे मात्र
इथे मात्र संधी कॅच आउट होत आहे. परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. विकेटचं पतन लगातार दोन्ही चेंडूवर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. पाहूयात दुसऱ्या चेंडूवर काय घडेल. विकेट की इथे मात्र रन पाहायला मिळाल. फटका चांगला आहे यावेळेस. पूर्ण दोन्ही विकेटचा कस भरून काढलाय आणि आपल्या खेळाडू कक्षाला सलामी देत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू सो मच डीजे. आपण इथून मात्र पाहत आहे पुढचे जे सामने आहेत ते 3 षटकांचे राहतील. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. षटकार पाहायला मिळाला. पॉवरफुल स्ट्रोक इथून मात्र पंचमचे गुणलेखक पुढचा बॉल यावेळेस पैकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र निर्धाव डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल शफल होऊन पुन्हा एकदा डी फाईन लेग मधून चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. द्यायची सक्त इथून मात्र ताकीद. षटक क्रमांक पहिल्या संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/12 म्हणजे विजयाकरिता 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 2/12 या अंकावर धावफलक. 18 चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 61 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीय. चला छोट्या 11 मापोली संघ थोडंसं घाई करणं इथून मात्र बंधनकारक असणार आहे तुम्हाला. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज तयार. द्वितीय षटक. पहिलाच बॉल भिरकावून देत आहेत. हाही डीप क्षेत्रामधून. चौकार 4. वन बाउन्स आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. पुनश्च एकदा क्षेत्ररक्षक आता मात्र तिथे तैनात केला जाईल. कुठल्याही प्रकारची चूक इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलनं 17 या अंकावर धावफलक. मोठे फटके करणं गरजेचं राहील कारण 73 धावांचं आव्हान जर का पार करायचं आहे किंग मेकर मापोली संघाला तर मग मात्र मोठ्या फटक्यांना पसंती तितकीच द्यावी लागेल. ज्या पद्धतीनं छोट्या 11 मापोली संघानं फलंदाजी केली आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आता मात्र शफल होऊन जमणार नाही आहे. हे कुठेतरी मात्र ओळखून चुकला होता. यष्टा उद्ध्वस्त करणारा चेंडू. विकेटचं बटन. फलंदाज बाद. आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फैजान दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. चला खूप भलं मोठं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शफल आणि हा चेंडू
सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देत क्षेत्ररक्षकाच्या हाताचा आधार घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे वाईट रेषेच्या खूप सारा बाहेर जाणारा हा चेंडू. एक धाव अंकित होईल. धावसंख्या 24-24 या अंकावर धावफलक 3-24. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटची एज बॅटची कडा आपण इथून मात्र पाहिली. सिंगल मिळते स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. 1 ते 2 चेंडूंवर एक थोडेसे मोठे फटके आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले. सिंगल धावसंख्या 25-25 या अंकावर धावफलक 3-25 या अंकावर धावफलक. डेड बॉलचा इशारा मृत चेंडू इथे मात्र घोषित करत असताना आपण इथून मात्र पाहत आहे पंचांना. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बेरकावून देत आहेत. सिंगल इथून मात्र मिळती आहे. सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. सिंगलनं धावसंख्या पुनश्च एकदा जाऊन पोचताना 26 म्हणजे आत्तापर्यंत या षटकातील चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 6 म्हणजे 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. बारा चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 26-26 या अंकावर 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष राहतोय आणि विजयाकरिता 47 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 12 चेंडू 47 धावा 47 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अनुज लांडे गेले गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो हो अनुजच्या पहिल्याच बॉलवर देखना स्ट्रोक स्टायलिश स्ट्रोक पुनश्च एकदा आपल्या खेळाडू कक्षाच्या भेटीला षटकार. षटकार आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 32-32 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना गोलंदाज तयार. ओ यावेळेस दांडी दांडी गुल करणारा चेंडू विकेटचं बदन. दांडी नाही तर बेल्स गुल केलात. बेल्स घेऊन हा चेंडू निघालाय. अजूनही शेष गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आगीवेगळी ऍक्शन मनामध्ये धडकी भरवतीये. बॅटची कडा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विकेटचं बदन. यस लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट्स होताना आपण पतन होताना इथून मात्र आपण पाहिलंय. बॉलर ऑन हॅट्रिक इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. अनुज 5 बाद धावसंख्या 32-32 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज अनुज तयार. पुढचा बॉल झेल कन्वर्ट करण्याकरिता कोणीतरी पोहोचणं गरजेचं होतं. कदाचित इथून मात्र विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली असती. धावा किती मिळत आहेत तर एकच धाव मिळा जास्ती काय मिळणार नाही आहे. धावसंख्या 33. गोलंदाज तयार. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन फटका इथून मात्र कन्वर्ट केला जातोय.
सिंगल मीडिया डबलच्या प्रयत्नामध्ये जारी तर केला इथे मात्र प्रयत्न 2 धावा इथे मात्र मिळतील त्यापेक्षा अधिक काही मिळणार नाही आहे 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे 35 या अंकावर. ते- इथून मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 36 विजयाकरिता 6 बॉल आणि 37 धावसंख्येची आवश्यकता. सहा चेंडू विजयाकरिता इथून मात्र 37 धावसंख्येची आवश्यकता भासतीये. जरी 6 चेंडू 6 षटकार जरी कन्वर्ट झाले तरी मात्र गोलंदाजी करत असणारा संघ इथून मात्र विजयाच्या दिशेनं विजयी होऊ शकतो. पाहूयात 1 ते 2 महत्त्वाचे चेंडू इथून मात्र डिलिव्हर करावे लागतील. काय घडेल काय बिघडेल. पहिलाच बॉल इथे मात्र निराशा पाहायला मिळाली आहे. थोडंसं कदाचित अस्तित्व संपताना कारण या निर्धाव फेक जवळजवळ या मॅचवर जवळजवळ या सामन्यावर शिक्कामोर्तब करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे छोट्या 11 मापोली संघ. पुन्हा एकदा निर्धाव फेक. चला औपचारिकता शिल्लक या मॅचची. विराज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. विराज चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. औपचारिकता शिल्लक राहतीये. एक जाव मिळेल. औपचारिकता शिल्लक या मॅचची जवळजवळ घासून नाही तर ठासून विजय मिळवलाय. इथे मात्र छोट्या 11 मापोली संघाने काही गरज नसणारा थ्रो केला गेलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. थोडंसं नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फनी क्रिकेट आपण इथून मात्र पाहिलं. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 40 या अंकावर धावफलक. चला शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. आणि सामना विजयशी ठरतो. इथे मात्र टीम छोट्या 11 मापोली संघ आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो ते म्हणजे हर्षद. या हर्षद विनंती करतोय पण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता तब्बल 33 धावांचं आव्हान 33 धावांची खेळीतून इथे मात्र साकारली आहे. सन्माननीय सुरेंद्रजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचे किताब इथे मात्र वितरित करण्याची विनंती आम्ही करतोय. बजरंग बली